नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी स्नेहल आज आपल्या जय महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या प्रथम पूजनीय अशा लाडक्या बाप्पासाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक आरोग्यास देखील पौष्टिककारक असून अगदी सोप्या पद्धतीने काही वेळात उकडीचे मोदक कसे बनवावे याची पाककृती पुढील प्रमाणे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी उकडीचे मोदक बनवण्यासाठी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. मी असे तांदळाचे पीठ घेतले आहे की तुझ्या तांदळाचा भात चिकट होणार नाही हे घेतलेले आहे. तर यासाठी 1 वाटी दूध लागणार आहे आणि मोदकच्या स्टफिंगसाठी आपल्याला 1.5 वाटी किसलेलं ओलं खोबरं लागणार आहे आणि 1 चमचा आपल्याला साजूक तूप लागणार आहे आणि 1 वाटी किसलेला गूळ, अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड लागणार आहे, 1 चमचा आपल्याला खसखस लागणार आहे आणि चिमूटभर मीठ. चला तर मग उकडची आपण तयारी करूया. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपण आता 1 वाटी यात दूध टाकूयात. एक चमचा साजूक तूप टाकूयात आणि चिमूटभर मीठ. आता आपण या दुधाला उकळी येऊ देऊया. आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आपण यात तांदळाचे पीठ टाकूयात. गॅसची फ्लेम लो करून आपण याला एकजीव करून घेऊया आणि यावर झाकण ठेवूया 10 मिनिटांसाठी. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. 10 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया आपली उकड झाली की. तर बघा अशी छान अशा प्रकारे शिजली आहे. आता आपण याला मळून घेऊयात. तर इथे आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊयात. इथे आपले पीठ मळून झालेले आहे. चला तर मग आपण मोदकाच्या सारणाची तयारी करूया. यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकूयात. 1 चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची पूड. आता आपण टाकूया किसलेलं ओलं खोबरं. चांगलं हलवून घेऊया. त्यानंतर आपण मिक्स करूया गूळ. तर आपलं सारण इथे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया. आता रेडी झालेलं आहे आपलं सारण आणि उकड. चला तर मग मोदक करायला घेऊया. सर्वप्रथम आपण पिठाचा एक गोळा घेऊन तो लाटून घेऊया. इथे आपण एक छोट्या आकाराची गोल बनवून घेतलेला आहे. चला तर मग आता यात सारण भरूया. आपण याच्या आता कळ्या बनवून घेऊया. कळ्या ह्या दोन्ही बोटांनी तयार करायच्या आहे. अशा प्रकारे आपण इथे मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहे. आता आपण याच्यात सारण भरूया. आता
पूर्ण बाजूने आपण त्याला एकत्र करून घेऊया. आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया. याच्यामध्ये मी केळीचं पान वापरलेलं आहे. आपल्याला मोदक आपले चिरू नये याच्यासाठी आपण यांना पाण्यात बुडवणार आहोत. मग आपण वाफायला ठेवणार आहोत. असे करून एक एक ठेवूयात. आपण आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं मध्यम फ्लेमवर ठेवूया. तर तयार आहे आपले उकडीचे मोदक. चला आपण हे ताटात काढून घेऊया. तयार आहे आपले मऊसूद उकडीचे मोदक. चला तर आपण यावर टाकूया तूप. साजूक तुपाने हे खूप छान लागतात. चला बघूया फोडून कसे झाले. वाव, खूप छान.